पुण्यात 5व्या दिवशीही सिलेंडरसाठी नागरिकांची रांग लागलेली आहे। पुण्यात सिंहगड रोडवरती सिलेंडरसाठी नागरिकांची रांग लागली आहे। सकाळी 7 वाजेपासून नागरिक सिलेंडर घेऊन रांगेत उभे आहेत। आज आठवड्याचा पहिला दिवस आणि आज सकाळी 5 वाजेपासून मोठ्या प्रमाणात रांग या ठिकाणी सिलेंडरसाठी नागरिकांनी लावलेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, आपण पाहतोय 5वा दिवस आज आहे आणि आज देखील सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्या असल्याचं बघायला मिळतंय। नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे? सेजल, खरं तर प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं असलं की घरगुती गॅसचा तुटवडा जो आहे तो प्रशासनाकडे नाहीये। मुबलक प्रमाणावरती गॅस उपलब्ध आहे, मात्र तरी सुद्धा लोकांमध्ये संभ्रम आहे। त्याचबरोबर घरामधले जे सिलेंडर संपलेले आहेत त्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे आणि आपण पाहतोय की सिंहगड रस्त्यावरती आजचा 5वा दिवस आहे आणि गॅस एजन्सीच्या बाहेर ही नागरिकांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 3 ते 4 दिवसांपासून नागरिकांची मोठ्या प्रमाणावरती तारांबळ जी आहे ती खरं तर गॅस टंचाईमुळे झालेली पाहायला मिळाली। जवळपास 1 किलोमीटरपर्यंत रांगा ज्या आहेत त्या गॅस सेंटरच्या बाहेर लागलेल्या होत्या, त्यामुळं वादाचं कारण जे आहे ते सुद्धा खरं तर गॅस सिलेंडर जे आहे ते बनलेलं होतं। त्यामुळं गॅस वितरकांकडून मागणी करण्यात येत होती ती म्हणजे पोलीस संरक्षण जे आहे ते गॅस एजन्सीच्या वितरण सेंटरवरती देण्यात यावं। आपण पाहतोय की सध्या ही रांग जी आहे ती सकाळी 7 वाजल्यापासून नागरिक जे आहेत ते रांगेमध्ये पाहायला मिळतात। जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या होत्या की गर्दी टाळण्यासाठी जर कदाचित गॅस एजन्सीनी आपलं गॅस सिलेंडर जे आहे ते घरगुती पोच करण्याचा प्रयत्न केला तर गर्दी कमी होऊ शकते, मात्र नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे। त्यामुळे नागरिकांना गॅस सिलेंडर जो आहे तो वेळेत मिळत नसल्या कारणामुळे मोठ्या प्रमाणावरती टंचाईचा सामना जो आहे तो करावा लागतोय। आपण पाहतोय की आजचा 5वा दिवस आहे, मात्र तरी सुद्धा गॅस सिलेंडर घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। ते वितरक आपल्या बरोबर आहे। प्रशासन म्हणते की घरगुती गॅस पोच करा, मात्र तुम्ही रस्त्यावरती अजून एक गॅस नाही पोच करायचं चालू आहे। अर्धे मुलं आमचे गेलेले आहेत, आता ऐकत नाही। तो त्या मुलानं 1 सिलेंडर घेतला, परत इथं सगळे शिवीगाळ करतो तो 1 सिलेंडर पाहिजे म्हणून। तो त्याला विचारतो, लोक ऐकत नाही, ऐकत नाही। आता सगळे समोर शिवीगाळ करतो सगळे, मला दुसरा पण गॅस लागत पाहिजे। हे सांगा की तुमची घरगुती जर गॅस सिलेंडर पोच केलं तर रस्त्यावरती गर्दी होणार नाही? अर्धे मुलं गेलेत ना, पण जे ऐकत नाही। प्रदीप, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। तर पुण्यात सिलेंडरसाठी 5व्या दिवशी देखील रांग लागलेली आहे आणि पहाटे 5 वाजेपासून नागरिक या ठिकाणी आलेले होते।